नमस्कार प्रेक्षको, जुन्नर तालुक्याला एक हादरवणारी घटना कांदळी येथे घडलेली आहे. आपण आहोत जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथे. तुम्ही मागे पाहू शकता मित्रांनो, प्रथम ट्रेडर्स हे दोन्ही पण दुकानं दाखवा प्रेक्षकांना. तर मित्रांनो, अशी घटना घडली इथं की रात्री एफडीआयने कारवाई केली. तर तुम्ही म्हणशाल एफडीआयने कारवाई केली, एफडीआय कारवाई करतात दूध बेसळीवर, अन्न प्रशासन. तर हे आहे प्रथम ट्रेडर्स अंबुजा प्लस सिमेंट. ही प्रथम बाब तुम्हाला लक्षात आणून देतो. बघा, पाहू शकता इथं कोणी पण आलं तर म्हणाल की इथे सिमेंटचं गोडाऊन आहे किंवा काय आहे. तर मित्रांनो, ही एक धोकादायक इथं घटना घडलेली आहे. खूप सुखद धक्का म्हटलं तरी चालेल अशी घटना घडलेली आहे. रात्री 2 वाजता एफडीए पथकाने या दुकानांवरती धाड टाकली आहे, छापा टाकला आहे आणि इथून चक्क ह्या दुकानांमध्ये भेसळयुक्त आईस्क्रीम बनत होत्या इथल्या गावकऱ्यांनी सांगितले. इथल्या तुम्ही आज सोशल माध्यमांवरती बरेच व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. सुरेश भाऊ वाजगे, पुन्हा बऱ्याच जणांनी इथं येऊन छापे टाकले आणि त्याच्यानंतर आतमधली जी परिस्थिती बघितली तर केमिकल, फ्रीज, त्याच्यात आईस्क्रीम आणि असं इथं आपल्याला कळलं आहे की एफडीआयच्या जेव्हा कारवाई झाली त्यावेळेला इथं 980 आईस्क्रीम यांना भेटल्या. आता बाकीचे जण म्हणतात आहेत की ते डिटर्जंट पावडरचा हे होता, बिझनेस होता, म्हणजे ते जे मालक आहेत ते सांगतात आहेत नाही का. किंवा अजून प्रशासनाने पण असं डायरेक्ट जाहीर केलेलं नाही की इथं आईस्क्रीम होत्या. तर मित्रांनो, जरा थोडंसं आपण परिसर फिरून येऊया पहिल्यांदा, मग तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हेच ते आईस्क्रीम. बघा तुम्ही आतमध्ये, आतमध्ये दाखवा जरा थोडंसं. बघा आतमध्ये तुम्ही पाहू शकताय. बघा आतमध्ये सगळे केंड वगैरे दिसतात आहेत, काय पिशव्या दिसतात आहेत, खुर्ची दिसतात आहेत, काय चप्पल दिसतात आहेत, काही गोष्टी आहेत अशा. तर अशा प्रकारे आतमध्ये आहे. आणि ही जी 2 गोडाऊन आहेत शेजारी असणारी, ही आतून मात्र एकत्रच आहेत. तर चला आता इकडे पुढे आपण चालत असताना बघू शकताय. ह्या बघा मित्रांनो, इथे बाजूनी ही अशी पॅकेट पडलेले आहेत. सातरळ दूध, हा हे सातरळ दूध आहे बघा, सातरळ दूध, आणि त्यांचं मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. हा बघा गट क्रमांक 184, मुक्काम सातरळ पोस्ट सोनगाव, तालुका रावली, जिल्हा अहिल्यानगर. हा बघा तुम्ही पाहू शकताय. अशा काही तर सातरळ दुधाच्या ह्या कंपनीच्या पिशव्या पडल्यात. मग ह्या गोडाऊनच्या बाहेर करतात येत काय, आणि भरपूर प्रमाणात आहेत. आणि हे इथून बघा, हे किती घाण सांडपाणी तुम्ही पाहू शकता. इथं सगळे एकदम घाण वास मारतं, एवढं डेंजर आहे. आणि तिथूनच असं पुढं आल्यानंतर इथं बऱ्याच असे पॅकेट आहेत, जे आईस्क्रीमचे पॅकेट आहेत, हे खूप जाळण्यात आलेले आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता, सगळे हे अशा प्रकारे जाळण्यात आलेले आहेत. हे बघा आता किडे पडलेत अक्षरशः, काय पॉकेटांना घाण झालेले. बघा हे बघा, याच्यावरती काय लिहिलं आहे, संचिता कुल्फी आणि आईस्क्रीम रिअल टेस्ट ऑफ मलाई. आता मलाईच्या कृपया ह्या 10 रुपयाला बाजारात कधीपासून भेटायला लागल्या, हा मोठा प्रश्न आहे. हा बघा मित्रांनो, आणि आता ह्या सिमेंट कारखान्यात हा बघा, मॅन्युफॅक्चर अँड मार्केट बाय संचिता फूड्स ॲट पोस्ट 14 नंबर कांदळी, नियर शिवज्ञा एंटरप्राइजेस, पुणे नाशिक हायवे, जुन्नर. शेजारीच नाशिक हायवे पण आहे. आणि अशा प्रकारे तर मित्रांनो, इथं आपल्याला सांगण्यात आले की इथं एफडीआयची जेव्हा धाड पडली त्यावेळेला इथे 980 कुल्फ्या सापडल्या, त्या मला आईस्क्रीम होत्या त्या सापडल्या. त्याच्यानंतर 50-80 देशंभर नग एफडीआय विभागाने नेलेले आहेत. तर आता आपण दाखवूया. बरं ठीक आहे, इथं आईस्क्रीम तयार होत नव्हती, किंवा काही जणांचा आरोप असेल की इथं आईस्क्रीम तयार होत नव्हती, इथं आमचा डिटर्जंट पावडरचा बिझनेस होता, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु आपण इथे पुढे जाऊया आणि इथे तुम्हाला दाखवतो. अगोदर इथं हे काय पडलं, इथं केमिकलची काय केंड आहेत का काय, आपण डायरेक्ट आरोप नाही करू शकत कोणावरती, परंतु इथं काहीतरी अशी केंड पडलेली आहेत. हा बघा ॲसिड वगैरे आहे, काय आहे नाही का. या पुढे इकडे हे बघा, आता तुम्ही पाहू शकताय. जर एफडीआय विभागाने धाड टाकली आणि तरीसुद्धा काही जण बोलत असतील का इथं आमचा आईस्क्रीमचा बिझनेस नव्हता, तर हे काय, हे का फेकलं तुम्ही, हे एवढं वेस्टेज का, आणि हे आईस्क्रीम आल्या कुठून. बघा तुम्ही मित्रांनो पाहू शकताय. हा बघा पूर्ण चिकट झालं. बघा इथं दाखवा दादा. हा बघा हीच आईस्क्रीम आपण लहान मुलांना खायला घालतोय 10 रुपयामध्ये. बघा ही आईस्क्रीम आहे का सांगा तुम्हीच. एवढी भंगार आईस्क्रीम जर आपण 10 रुपयामध्ये जर भेटत असेल आणि आपण आपल्या मुलांना जर खायला घालत असेल ना, ही खूप दुःखाची बाब आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी भरपूर बेसळीच्या कारवाई केल्यात, अन्नावर केल्या, दुधा बेसळीवर केल्या, परंतु एकटे तुकाराम मुंढे साहेबसुद्धा काहीच करू शकत नाही. त्यामुळे जागरूक नागरिक बना, कारण की आपण जेव्हा जागरूक बनू तेव्हाच ह्या बेसळी बंद होणार आहेत. कारण की यांची एवढी मोठी साखळी ही कधीच बंद होऊ शकत नाही, असं आमच्या निदर्शनास येतं आहे. आज आम्ही तालुकाभर फिरत असतो आहे, परंतु आपण जिथपर्यंत पोहोचायला जातो तिथून अजून 10 साखळी निघतात. असे प्रकार चालू आहेत. त्यामुळे एकटेच तुकाराम मुंढे साहेब पण किंवा हे अन्न प्रशासन विभागसुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे आपण एक जागरूक नागरिक बना. आपणच आपल्या लहान मुलांना किंवा आपल्यापासून सुरुवात करा की ह्या अशा आईस्क्रीम्स किंवा हे काही जे पदार्थ भेटतात हे छोटे 10 रुपये 20 रुपयात नाही भेटू शकत हो, तर ते पहिल्यांदा तुम्ही बंद करा, आपल्यापासूनच सुरुवात करा. आणि
आणि आता दुसरी गोष्ट, इथं पोलीस आम्ही जेव्हा आलो तेव्हा पोलीस वगैरे होते. पोलिसांनी काही आता चेक वगैरे केले. आतमध्ये इथले नागरिक सांगतात इथं फ्रीज आहेत आतमध्ये, इतका उग्र वास येतो की तिथं आपण आतमध्ये थांबू शकत नाही. आणि काही दिवसापूर्वी इथल्या गावकऱ्यांनी, इथल्या काही नागरिकांनी एक त्यांच्यावरती लक्ष ठेवून आतमध्ये अचानक घुसले. त्यावेळेला तिथं खरंच आईस्क्रीम चालू होत्या. इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे का त्या आईस्क्रीम एवढ्या कडक होत्या की त्या तुटतसुद्धा नव्हत्या. ही खूप भयानक परिस्थिती आहे. ही मला जेवढी सांगायला वाटते तेवढं डेंजर वाटते. तर दाखवूया आपण अजून इकडे काय काय दाखवायचं आहे. हां बघा, बघून या इकडं. हां ही केंड वगैरे पडले तिथं नाही का. ही केंड दाखवलीच आम्ही. ही केंड वगैरे दाखवलेले आहेत, ॲसिडची वगैरे केंड आहेत. हा बघा, संकल्प याच्यावरती काहीच दिलेलं नाही. नाही एवढं लिक्विड जर तो तयार करतोय तिकडं, तर मग तो इथे मॅन्युफॅक्चरिंग का करतोय ना, हे दिशा बोलच ना तशी पाहिजे तर. खोटं बोलते सर काही. आणि एवढं मोठं हे हजार्डच सगळे हे काय डेअरीचे फूड आहे ना. हाय लिहिलं आहे काय, हायजीन केमिकल फॉर डेअरी. डेअरीचं फूड आहे काय. नाही ते सफाई करायसाठी वापरतात. याची भेसळ दुधात केली जाते असं चालू आहे. हां अच्छा. सफाईच्या नाव खाली करता हे जेवढे पकडलेत ना हे लोक, हे काय म्हणतात आमचा फक्त सफाईचा उद्योग आहे, परंतु प्रत्यक्ष तेच याचं उत्पादनाचा दुधात भेसळीसाठी उपयोग केला जातो. तुम्ही इकडे दाखवा तिथं आतमध्ये ते पत्र. दादा थांबा, तुम्ही एक सांगा, तुम्ही एवढं बेसळ आता आजपर्यंत रॅकेट उघडे केलेत आतापर्यंत, परंतु या आईस्क्रीमचं जे शॉप आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं इथं आता. मग आता याच्यावरती शॉप आहे ना, मग मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे त्याच्यावर, म्हणजे सॉरी पत्ता आहे. मग इथं कुठं आहे काहीच कळणार नाही. इतकं मग गपचूप करायचं काय कारण होतं. इथं बोर्ड लावायचं यांनी. बोर्ड तर काही दिसत नाही बरोबर. आतमध्ये जर आपण पाहिलं तर फ्रीज, आता त्यांचं काय म्हणणं आहे, मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की ते आपलं एक कंपनी आहे माझी, त्याच्यामध्ये हे सगळे सॅनिटायझेशनचे सगळे उत्पादनं आम्ही विकतो. तिथं गाडी जात नाही पावसाळ्यात म्हणून आम्ही इकडं शिफ्ट केलं. आता मला सांगा, एवढी मोठी कंपनी आहे तिथं गाडी जात नाही, मग हे FSSAIनी किंवा संबंधित विभाग यांना परवाना कसं काय दिला तिकडे हे करायचा. बरं मॅन्युफॅक्चरिंग तिकडं होते तर इकडं काय आणलं, म्हणजे हाच मुळात विषय. तर त्यांना काय म्हटलो का बाबा आपल्याकडे एवढ्या 900 का काय हजार ते फेकून दिल्या तिथं, ते दाखवायचं तिथं तुम्ही तिथं. तर हे आलं कुठून, तर ते म्हणतात का ते आपण फेकून दिलं असतं इकडं तिकडं तर संशय वाढला असता, म्हणून आम्ही त्या याच्यातच ठेवलं होतं. कशात, फ्रीजमध्ये. आता तुम्ही मला सांगा, जी गोष्ट फेकून द्यायची आहे ती 3-3 महिने 4-4 महिने डीप फ्रीजमध्ये कसं काय, त्याचं बिल किती येतं आहे. म्हणजे त्यांनी जे काय आपल्याला उत्तरं दिलेली आहे ती समाधानकारक नाही आहेत. बरं त्यांचं काय म्हणणं आहे का हे 6 महिने आईस्क्रीम चालती. आता ही कुल्फी 6 महिने कशी काय चालू शकते याचा विचार केला पाहिजे खाणाऱ्यांनी. आणि ते अजून काय म्हणाले की मी म्हणलो दूध कुठून घ्यायचा, ते म्हणले आम्ही गोकुळकून दूध घेतो. आता गोकुळकून आता त्यांची बिलं असतील, ते म्हणतात माझ्याकडे बिलं आहेत, पण इथं जर पाहिलं तर कोणतं तरी सातळ दूध म्हणून पिशव पडल्यात आणि अगदी कमी पडल्यात. जिथं आपण ते हे जाळलेलं आहे ना ते तिथं गेलो, तिथं कमी आहेत पिशव्या, हे सगळे याचे आहेत. मग हे बनते कुठून, आणि त्याचं सगळा डालडा किंवा चिकट वेगळंच काहीतरी असा म्हणजे हे लागते. ते दूध आहे का काय, म्हणजे कुल्फी आहे का हेच कळत नाही. जरा इकडे मी तुम्हाला दाखवतो अजून. चिकट झाले सगळं. हे इथं आहे ना, हे बघा इथं कुठे गोकुळची तुम्हाला नाही बघा बघा आहे इथं गोकुळची पिशवी दिसते आपल्याला. इकडे एक मोठी आहे काय, गोकुळ आणि सातळ आता इकडेच टाकून दिलेली आहे. इथे यांची अस्वच्छता बघा ना. इथं तुम्ही कुल्फी तयार करता तर इथे अस्वच्छता किती. टॉयलेट बघा, ते जाऊ दे. आता हे बघा, आता इथं जर आपण बारकाईने पाहिले ना तर मला दाखवा इथं कुठं खिडकी आहे का, जरा कॅमेरा शो करा तुम्ही. खिडकी कुठंच नाही, म्हणजे कुणी यायला नको आणि जायला नको. यांचा जर प्रामाणिक धंदा आहे त्यांनी खिडकी किंवा काही ना काही हवा यायला जायला जागा ठेवायला पाहिजे किंवा ओपन पाहिजे. आता इथं जर आपण बारकाईने जर पत्रा ओढून बघितलं ना तर सगळे बॅरल वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे इथं असे कसं कोणतं उत्पादन तयार होतंय, कोणतं केमिकल या ठिकाणी तयार होतंय, हा खरा तर विषय आहे. तुम्ही जरा बघा ना आतमध्ये, त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायला सुद्धा काहीतरी मशिनरी आहेत. हां 0.6 कॅमेरा, हां वाईड अँगल करून घाला त्याच्यामध्ये. तर बघा आता हे मगाशी ते ओपन केलं होतं तर ते आपण म्हणलो का तुम्ही जरा ओपन करून दाखवा, तर ते म्हणले मी तासाभरानंतर येतो आणि जे काय आहे ते दाखवतो. म्हणजे असं खरं तर बघ हे रात्रीचं अस्वच्छता किती कुठं. मग आता हे काय आहे, म्हणजे केमिकल कसं तयार होत होतं, कोणतं तयार होत होतं, म्हणजे तुमची केमिकल बनवत आहे
तर हे केमिकल ची मोठी इंडस्ट्री असते MIDC मध्ये पाहिजे होतं, पण हे इकडं आलं कुठून? आणि ते म्हणतात का ते आता खप नाही म्हणून आम्ही तसंच ते आईस्क्रीमच्या वगैरे ते ठेवलं होतं. मग फ्रीज मध्ये कसं काय तुम्ही ठेवलं ना इतके दिवस डीप फ्रीज? नाही ते सगळ्यात महत्वाचं म्हणतात की 6 महिने टिकतात. 6 महिने हा. दूध काय कोणता पदार्थ टिकू शकत नाही एवढा आईस्क्रीमचा पदार्थ म्हणजे कोणताच. काहीतरी हे टाकतातच ना त्याच्यामध्ये. केमिकल टाकल्याशिवाय 6 महिने हे करेल का? आईस्क्रीमच्या काड्या आहेत की इथं. आता समजा इथं आईस्क्रीम बनत नाही, काड्या बघ किती भरपूर काड्या आहेत इथून. हे काय सासरं दूध म्हणून दिले. बरं मी तर काही पॅकेट पाहिले ना त्याच्यावरती आहे ना तारीख पण आहे बघा ह्याच्यामध्ये. हा, हे बघा इकडे या, मला दाखवा हा पुरावा. तो माणूस काय म्हणतो का हे आपलं जे प्रॉडक्ट आहे हे 3-6 महिने झाले हे बंद झाले. तर तुम्ही जरा बारकाईने बघा याच्यावर तारीख काय आहे. म्हणजे हा तो पुरावा आहे आपल्याकडं. 23 तारीख. हे गेल्या महिन्यातलं प्रॉडक्ट आहे आणि तो माणूस सांगतो 3 महिन्यापूर्वी, कधी म्हणतो 6 महिन्यापूर्वी आम्ही हे प्रोडक्शन बंद केलेलं आहे. मग ही तारीख जर बघा ना तुम्ही, हे किती लोकांच्या जीवाशी खेळायचा विषय. जून 26/43 23/6/2026 ही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. हा MRP 20 रुपये. बॅच नंबर काय जून 26/43 डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 23/6/2026. गेल्या महिन्यातलं आहे. म्हणजे किती पोलिसांना किंवा FDA विभागाची इथं या ठिकाणी दिशाभूल चाललेली आहे हे याच्यातून आपल्याला दिसतोय. म्हणजे किती खोटं बोलायचं. म्हणजे हे सगळं इतकं खोटं बोलण्यात माहीर झालेले आहेत का उद्या म्हणतील का आमचं इथं काहीच नव्हतं आणि सिद्धही करतील. याच्यामुळं कोर्टामध्ये नीट तपासणी झाल्यामुळं हे कोर्टामध्ये हे सुटतात. माझं सपांगे साहेबांना म्हणणं आहे, कारण की मी सपांगे जे API आहेत त्यांना मगाशी भेटलो तर त्यांचं म्हणणं आलं की मी तिथं पाहिलं आहे, पण त्याचं म्हणणं आहे 6 महिन्यापूर्वी आम्ही प्रोडक्शन बंद केलं आहे. तर सपांगे साहेब हा जो पुरावा आहे हा तुम्ही कलेक्ट करा. आणि हा काही इथं काही मी बनवलं नाही आहे, इथंच मला सापडलेलं आहे. असे तुम्हाला अनेक सापडतील. कारण की काय होणार का तो व्यक्ती इथे येणार, हे पुरावे जमा करणार आणि नष्ट करणार जाळून. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ते जाळून टाकण्यात येते सगळे पुरावे वगैरे. तर पोलिसांनी किंवा FDAनी हे पुरावे घेतलेत का? जसे तुम्ही सॅम्पल घेतले ते आतमध्ये कुल्फीचे ते घेऊन गेलेत, त्याच्यामध्ये 100% त्याच्यामध्ये हे खराब असणारच आहे, भेसळ असणारच आहे. अहो हे तर काही नाही, जनावरांची चरबी असते याच्यामध्ये. भयानक आहे, खूप भयानक आहे सगळं. कारण की ते आईस्क्रीम डालडा किंवा काय नाही ते मिळतं याच्यामध्ये होते. चला ना आपण तिथं जाऊ. आणि सगळ्यात महत्वाचं दादा, हे रात्री आईस्क्रीम टाकलेत त्यांनी बरोबर, हां ते अजून वितळलेले नाहीयेत. म्हणजे बघा ना त्यात केमिकल कोणतं यूज होतंय. हा, हे महत्वाचं आहे. आईस्क्रीम बाबा हे जे तुम्ही बनवतायत ही कशी बनवतायत, म्हणजे हे किती घातक आहे. आणि 20 रुपयाला मिळतंय ना हे. हा, अहो आता 12 म्हणजे कुल्फी बनवायला खावा लागतो. हो, खावा. मलाई मलई पाहिजे. आता यांच्याकडे मलई कुठून आली? हे दूध पिशवे कोणते घेतात? लोकल घेतात. लोक घेतात का 17. समजून घ्या. हे ज्या पिशव्या आहेत ना, ज्या दुधातली फॅट सगळी काढल्याच्या नंतर जो काय चोथा उरतो ते ह्या दूध पिशव्या आहेत. आणि मग मला सांगा का ही मलई कुठून आली यांची? काय लिहिलं याच्यावर? मलई. बरं याच्यामध्ये काय लिहिलंय? एनर्जी 105 कॅलरीची. किती चिकट हे बघा ना आहे इकडं, हे बघा ना, अहो हे बघा ना काय परिस्थिती वास आहे. मारते डायरेक्ट. हा? बरं दुधाचा याच्यामध्ये काहीच वास नाहीये, वेगळंच केमिकलचा वास आहे. फ्लेवर फ्लेवरचा वास होतो, फ्लेवरचा. म्हणजे कशा पद्धतीचं या ठिकाणी हे जीवनाशी खेळलं जातं. आणि ही फक्त आपल्याला सापडली अशा अनेक ब्रँडच्या, मोठ्या ब्रँडच्या ह्या सगळ्या कुल्फ्या आहेत. आणि कृपा करून तर आता तुम्हीच बोला. तर तुम्ही हा पुरावा आहे. हा पुरावा हा पुरावा आहे. हा पोलिसांनी, आता ही माझ्यासोबत ठेवतो हा पुरावा. पोलिसांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर मी पोलिसांच्या ताब्यात देईल. पोलीस सुद्धा इथे येऊन हे पुरावे शोधू शकतात. भरपूर पडलेत. ह्या बाजूने जर फिरलं ना भरपूर पुरावे पडलेत नाही का. मागं पण भरपूर दूध. हा, भरपूर दूध पुशे पडल्यात. खरं शेवट कर. तर मित्रांनो असा काय प्रकार घडत असतोय. त्यामुळं आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना एक विनंती आहे, तुम्ही जेव्हा आईस्क्रीम घेता किंवा दूध घेता, दुधाचे कोणतेही पदार्थ घेता, ते कुठून येतात, कुठे तयार होतात याची चौकशी करा, तरच आपण हे घेऊ शकताय. कारण की जे उदाहरण हे तुमच्या समोर होतं, कसा प्रकार झालेला आहे जुन्नर तालुक्याला, ही खरंच हात राहणारी घटना आहे. आणि असं जर जुन्नर तालुक्यात अजून बरेच जण कोण काही करत असतील, असे भेसळखोर जर असतील, तर यांना कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करावी ही नम्र विनंती. धन्यवाद.